वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही एक इम्पॉर्टंट गेम खेळणार आहोत. तो आहे सेफ वर्सेस अनसेफ. तर जे मी घरातली गोष्टी जमा केल्या आहेत तरीसाठी, तर जर सेफ असेल तर त्याला बोलायचं येस, अनसेफ असेल तर त्याला बोलायचं नो. तर चला स्टार्ट करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. ओके, सो माझी फर्स्ट वस्तू आहे सॉफ्ट टॉय. चला तनिषला विचारूया. तनिष, हा सॉफ्ट टॉय तू खेळू शकतो का? सेफ का अनसेफ आहे? सेफ. हां, राईट. हा सेफ आहे, हे आपण सगळे खेळू शकतो. सो फ्रेंड्स, माझी दुसरी वस्तू आहे चाकू. तनिष, तर हे चाकू तू खेळू शकतो का? सेफ की अनसेफ आहे? नाही, हे मम्मा मागाई. हां, तर ही वस्तू अनसेफ आहे, कारण की हे मोठेच वापरू शकतात, छोट्यांसाठी वस्तू नाही. तर ह्याला बिग नो आहे. ओके, सो माझी तिसरी वस्तू आहे कम्फर्टची बॉटल. चला तनिषला विचारूया. तनिष, ही बॉटल तू खेळू शकतो का? हे ज्यूस नाही, हे अनसेफ आहे. हे कपडे धुवायचं लिक्विड आहे. हे पिल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. तर हे वस्तू खेळण्यासाठी नाही. ओके, सो फ्रेंड्स, माझी चौथी वस्तू आहे कॅन्डल, मेणबत्ती. चला तनिषला विचारूया. तनिष, हे तू खेळायला घेऊ शकतो का? हे नाही, हे केकचे लावायला आहे. हो, पण हे फक्त मोठेच लावू शकतात, कारण की आग ही खेळण्याची वस्तू नाही. हे लहान मुलांसाठी अनसेफ आहे. ओके फ्रेंड्स, तर माझी पाचवी वस्तू आहे हे कलरफुल गोळ्या. चला तनिषला विचारूया. तनिष, हे तू खेळायला घेऊ शकतो का? हां, हे औषध आहे, पण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला मम्मी पप्पा देतात. आणि काही मुलं ह्याला रेनबो गोळ्या चॉकलेट समजून खाऊ शकतात, जेणेकरून त्यांना हॉस्पिटलला जावं लागतं. ओके फ्रेंड्स, माझी सहावी वस्तू आहे पैसे. तर चला तनिषला विचारूया. तनिष, हे पैसे तू खेळू शकतो? हो, पण हे पैसे फक्त पिगी बँकमध्ये टाकायला सेफ आहे, कारण की फ्रेंड्स माहिती आहे का, कारण की ना काही मुलं पैसे खेळतात आणि त्यांना टोळ्यात टाकतात, जेणेकरून त्यांना श्वास अडकू शकतो आणि त्यांना हॉस्पिटलला जावं लागेल. तर हे या कॉईनसाठी तुम्हाला बिग नो आहे. ओके, सो फ्रेंड्स, माझी सातवी वस्तू आहे सेफ्टी पिन. चला तनिषला विचारूया. तनिष, ही पिन तू खेळायला घेऊ शकतो का? ही सेफ आहे का अनसेफ आहे? सेफ. नाही, मम्मा साडीला लावते. हां, पण हे किती टोकदार आहे माहिती आहे का तुम्हाला फ्रेंड्स? ही किती टोकदार आहे. ह्याला जर कोणीला लागलं तर रक्त पण येऊ शकतं. काही मुलं ह्याच्याबरोबर खेळतात आणि तोंडात टाकतात, जेणेकरून त्यांचा श्वास अडकू शकतो आणि त्यांना हॉस्पिटलला जावं शकतं. तर ह्या पिनला नो. तर माझी आठवी वस्तू आहे स्क्रूड्रायव्हरचा. तनिषला विचारूया. तनिष, हा स्क्रूड्रायव्हरची खेळू शकतो ना तू? मी नाही खेळले. हां, हे स्क्रूड्रायव्हर लोखंडी आहे आणि हे टोकदार आहे. जर कोणाला लागलं तर त्यांना इजा होऊ शकते. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, काही मुलं स्विचबोर्डमध्ये पण हे स्क्रूड्रायव्हर टाकतात आणि त्यांना खूप मोठा करंट पण लागू शकतो. काही मुलं तर बोटं टाकतात. तर ह्या स्क्रूड्रायव्हरसाठी बिग नो आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकला? आपल्या घरात असे अनेक वस्तू असतात जे खेळण्यासारखे दिसतात, पण ते खूप डेंजरस असतात. जर तुम्हाला एखाद्या वस्तूबद्दल माहिती नसेल तर मोठ्यांना विचारा आणि हात लावू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.